नमस्कार. मी चैत्राली अमगर. आपण ऐकत आहात चैत्राली कथावळ या चॅनेलवरती हृदयस्पर्शी मराठी कथा. आज त्यातलीच एक कथा, करार एका लग्नाचा, याचा सीझन 3 जो आहे अभि आणि केतूचा स्पेशल. तसेच आकांक्षा श्री भैया यांचाही. तर पहिला भाग तर आपण ऐकला, 75वा भाग आपण आतापर्यंत ऐकलेले आहेत त्याचे. आता वळत आहोत 76 भागाकडे. करार एका लग्नाचा सीझन 3. केतू आणि अभि, प्रीत अशी. बरं, ते सर्व सोड. ते दोघे त्यांचं ते बघतील. तसं ती शांत झाल्याचं पाहून तिचा मूड ठीक करण्यासाठी श्रीच पुढे हसून म्हणतो. श्री आणि आकांक्षा आता कॉलवरती बोलत आहे आणि आकांक्षा आपल्या भावाची आणि आपल्या नणंदबाईंची तक्रार करत आहे. बघूया काय दोघांचं बोलणं होतंय. तेही खरं आहे. बरं, तुम्ही कसा काय कॉल केला होता आता? तिने मग स्वतःला शांत करत विचारलं. हा, अगं तेच सांगतोय, एक गुड न्यूज आहे. त्याने ती शांत झाल्याचं पाहून हसून म्हटलं. हो का? अरे वा, काय आहे? आणि तिनेही हसून म्हटलं. तू ओळख बरं, काय असेल माझ्याकडे गुड न्यूज तुझ्यासाठी? त्याने मात्र तिलाच प्रश्न विचारून गुगली टाकली. तशी ती विचार करायला लागली. हा, कदाचित ना आपल्या लग्नाची तारीख निघाली असेल. पण ते तर आपण अजून 3 वर्षांनी करणार आहोत ना, मग आत्ताच कशी? नाही, ही नसेल गुड न्यूज. ती त्याला सांगता सांगता स्वतःशीच जास्त बोलत होती. नाही समजत मला, तुम्हीच सांगा ना. 1-2 मिनिटे विचार करून शेवटी हताश होऊन तीच बोलली. काय आकांक्षा तू पण? अगं, आपल्या लग्नाची तारीख ठरली तर मी अशी मोबाईलवरून शांतपणे देईल का? तुझं पण ना आपलं काहीतरीच. शी थोडस चिडत म्हणाला. अहो, चिडू नको ना. बरोबर आहे तुमचं, पण ते मला वाटलं तसं. तिने थोडं घाबरून म्हटलं. झटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अरे, रडू नकोस बाळ. मी नाही हो चिडलो तुझ्यावर. त्याला तिच्या आवाजातील ती गहिरता लगेच समजली. तसं तो तिला म्हणाला. डोळे पुस बघू आधी. ते बघ, नाकाचा शेंडा कसा लाल झालाय. त्याने तिला चिडवण्यासाठी म्हटलं. काहीतरीच आपलं. पण त्याचं असं बोलणं ऐकून ती मात्र खूप गोड लाजली. ओ माय गॉड, आत्ता जर असतो ना तिथे तर. तसं तिकडून त्याने हसून म्हटलं. काय केलं असतं तुम्ही? तिने ते ऐकताच पटकन आपले डोळे मोठे करतच विचारलं. जणू तो आता खरंच तिच्या समोर होता आणि तो आता काहीतरी करेल आपल्याला या भावना मनात दाटल्याने तिने तसं रिॲक्ट केलं. हेही विसरली ती त्या क्षणी दोघं फोनवर बोलत होते. ओ वेडाबाई, जे आत्ता वाटलं ना तेच केलं असतं. त्यानेही तिच्या अशा बोलण्यावर हसून म्हटलं. जणू तिने कसं रिॲक्ट आता केलं असेल ह्याची त्यालाही माहिती होती. काहीतरीच तुमचं. चला, आता मला भूक लागली आहे, जेवायचं आहे अजून. तिने तो गोड विषय पूर्णपणे इग्नोर करत हसून म्हटलं. अजून जेवली नाहीस? त्याला थोडं आश्चर्य वाटतं, कारण दुपारचे 3 वाजत आले होते आणि अजूनही जेवण नाही झालं. म्हणून त्याला काळजीही वाटली आणि सोबत रागही. काय हे आकांक्षा? अगं, आता थोड्या वेळाने संध्याकाळ होईल. इतका वेळ कुणी उपाशी राहतं का? तो थोड्या रागात बोलला. नाही, तसं असं काहीच खाल्लं नाही असं नाही. ऍक्च्युली थोडं दुपारी खाल्लं होतं, त्यामुळे आता भूक नव्हती. ते आज पार्टी ठेवली होती ना केतू आणि भाईने एकत्र, त्यामुळे ती भीतभीतच बोलली. कारण त्याचा राग तिलाही आता या थोड्या दिवसात चांगलाच समजायला लागला होता. तसा श्री रणवीर सारखा शांत असायचा इतर वेळी, पण एकदा का राग आला की लवकर जायचं नाही
हे तिला आधीच केतकीच्या बोलण्यातून कळालं होतं. ओ, मग ठीक आहे. तसं ते ऐकून तो आता शांत झाला. अच्छा, मग आमच्या बहिणाबाई उपाशीच असतील. कुठेच सध्या? हवेत आहेत अजून की आल्या जमिनीवर? त्याने हसून म्हटलं. इथेच आहे हा भाई, अजून जमिनीवर. तोच इकडून जोरात केतकी ओरडते. ऍक्च्युली तिचं आवरून झालं होतं आणि ती निघाली आहे बाहेर हेच सांगायला ती आकांक्षाकडे आली होती. पण आकांक्षा इतकी श्रीशी बोलण्यात व्यस्त झाली होती की ती आल्याचं तिला कळालंही नाही. आणि म्हणूनच केतूने तिच्या हातून मोबाईल हिसकून आपल्या कानाला लावला तर श्रीचं हे वाक्य तिच्या कानावर पडलं. अच्छा, म्हणजे तू आता भाऊ आणि वहिनीची प्रायव्हसी खराब करायला लागली तर? त्याने खोटं खोटं रागवत म्हटलं. ओय हॅलो, मला असली नाही भाई तुझ्यासारखी सवय. तिने ठसक्यात उत्तर दिलं. ते तर मी तिला निरोप द्यायला लावले होते. पण कळलं आज. खरंच आहे जे लोक म्हणतात. तीही नाटकी. ती काय सोडते ही संधी आपल्या भावाला चिडवण्याची? काय म्हणतात? त्याने कुतूहलाने विचारले. हेच की लग्नानंतर भाऊ बदलतो, आपल्या जोरूचा गुलाम बनून राहतो, बहिणीलाही विसरतो एकदा बायको आली की. तिने आकांक्षाला डोळ्या मारत म्हटलं. तसं आकांक्षाने डोळे मोठे केले इकडे. काही असं होणार नाही. पण तो मात्र थोडा भावुक होऊन म्हणतो. तुलाही चांगलंच माहित आहे की तुझा भाई कसा आहे ते. कितीही कुणीही कसाही प्रयत्न केला तरी ते आपल्या दोघांमध्ये कधीच येणार नाही. तो थोडा चिडलाही होता सोबत. हो भाई, आय नो, रिलॅक्स, मी गंमत करत होते. आणि ही काय छुटकी आपल्या दोघांमध्ये येते. आपणच तिला आपल्यातून बाहेर काढू. केतकी आता हसून आकांक्षाला चिडवत म्हणाले. ओय, मला का मध्ये आणते तुमच्या नात्यात? तिला एक फटका मारत आकांक्षा रागात बोलते. हो, तू बरोबर बोलत आहेस चिव. अगं, आपल्या दोघात तिसरं कुणी आलं ना तर मीच त्या व्यक्तीला हात धरून बाजूला करेन, मग ती माझी लाडाची मैना असली तरी. तो तिकडून हसत बोलतो. त्याने आकांक्षा जवळच उभी आहे हे तिचा आवाज ऐकून ओळखलं होतं. अच्छा, असं आहे का? मग ठीक आहे, मी येतच नाही आता आपल्या घरी. त्याचं बोलणं ऐकून आता आकांक्षाही आपलं नकटं नाक उडवत गाल फुगवून म्हणते. आकांक्षा, तू ही चिव कुठे? त्याने तिचा आवाज ऐकून भीतभीत विचारलं. भाई, मीही आहे. तुझ्या बायकोने फोन स्पीकरवर टाकला आहे. तसं इकडून केतकीनेही म्हटलं. बरं भाई, आता तू घाल तुझ्या बायकोची समजून. मला जरा बाहेर जायचं आहे, म्हणत केतकीने हसून आकांक्षाच्या हातात दिला फोन. आता तू कुठे चाललीस यावेळी? तो थोडा वैतागून म्हणाला. कुठे चालली नाही, गेली पण तुमची बहिणाबाई. आणि आता मीही फोन ठेवते, आकांक्षाने रागातच म्हटलं. अगं थांब, तुला गुड न्यूज सांगायची राहिली ना, तो म्हणतो. पण तोपर्यंत तिकडून टिंग टिंग आवाज येतो ऐकायला तिच्या जागी. ठेवला वाटतं आमच्या फौजदारांबाईंनी कॉल. तो तसं मोबाईलकडे पाहत म्हणतो आणि हसत आपल्या कपाटात मोबाईल ठेवून आपल्या मिशनवर जातो. अगं, किती उशीर? तुला 10 मिनिटात ये खाली असं म्हटलं होतं ना? मग हॉस्टेलच्या गेटवर बाईकवर बसून केतकीची वाट पाहत असलेला अभिमन्यू नुकताच आलेल्या केतकीला म्हणतो. हो सॉरी, ते भाईचा कॉल आलेला, त्याच्याशी बोलत होते. तिने आपले ओठ तिरपे करत म्हटलं. चेहऱ्यावर राग दिसत होता. अरे बापरे, कुणीतरी आमच्यावर खूप रागावलेलं दिसतंय. तो रागात असलेला चेहरा पाहून नाटकी सूर लावत म्हणतो. खरं तर मी माझ्या गर्लफ्रेंडसाठी कॅडबरी आणली होती 5 स्टार, पण आता तीच रागवली आहे म्हटल्यावर जाऊ दे, मीच खातो, म्हणत अभिमन्यू आपल्या वरच्याच खिशात ठेवलेली 5 स्टार काढून त्याचा रॅपर ओपन करायला लागतो. ती माझी आहे, म्हणत केतकी पटकन त्याच्या हातून हिसकावून घेते आणि खायलाही लागते रॅपर काढून. अभि गालात हसतो. तिचा असा बालिशपणा त्याला खूप आवडायचा आणि त्याला माहित होतं की फक्त 3 व्यक्तीच्या समोरच अशी लहान बनते. रणवीर बाबा, तिचा श्रीभाई
आणि तिसरा तो स्वतः. खाणार? ती कॅडबरी नाचवत त्याला विचारते, तसं तो डोळ्यांनीच हो म्हणतो. तशी ती त्याला एक कॅडबरीचा तुकडा आपल्या हाताने चारते. बरं, आता चला, उशीर होतोय. तुझी ती ऐश्वर्या राय बच्चन आणि सुहास दादा वाट बघत असतील. ती आपले हात बाटलीतल्या पाण्याने धुत असताना बोलते. ऐश्वर्या राय बच्चन? तिचं बोलणं ऐकून त्याला जाम हसायला येतो. तो हसून आपले हेल्मेट डोक्यावर चढवतो आणि बाईक स्टार्ट करतो आपली. तशी मग तीही नेहमीप्रमाणे दोन टाकून बसते आणि दोघं एका मस्त व पॉश हॉटेलमध्ये जातात. वाव, खूप सुंदर आहे हॉटेल. ते आत जाताच तिने स्वतःभोवती एक गिरकी घेऊन आनंदाने म्हटलं. तोही तिला असं पाहून जाम खुश झाला. कराडमधील एक पंचतारांकित इरोटिक नावाच्या हॉटेलवर ते दोघे आले होते. कराडमधील पहिलं हॉटेल होतं हे, जे एकतर पंचतारांकित होतं आणि एकदम क्लासिक होतं. त्याला आपल्या हिंदू धर्माचाही टच दिला होता. प्रवेश करताच श्रीकृष्ण आणि गणपती बाप्पाची मूर्ती होती. त्यांचं दर्शन होताच आतमध्ये दोन भाग केले होते जायला. एकीकडे जंगल थीम होती तर दुसरीकडे नॉर्मल स्विमिंग पूलची बाजू होती. चला आता मॅडम आत, मला खूप भूक लागली आहे, त्याने तिच्यासमोर हात करत म्हटलं. तिने कपाळावर एका बोटाने रब करत इकडे तिकडे पाहत म्हटलं. बावरली होती ती, कारण समोर सगळे तिच्याकडे पाहत होते. असं नाही की ती हॉटेलमध्ये याआधी गेली नव्हती. आता तिच्याच बाबाचंच हॉटेल पुण्यामध्ये होतं, पण ह्या हॉटेलची गोष्टच न्यारी होती. एक तर ती तिच्या आवडत्या व्यक्तीबरोबर आज पहिल्यांदाच अशी बाहेर आली होती आणि हॉटेल खरंच खूप खूप सुंदर व महागडे वाटत होते. चला, सगळे वाट पाहत असतील. तिच्या अशा बावरण्याने तो गालात हसला आणि परत आपल्या हाताकडे त्याने पाहिले. हो चल, तशी ती सावरली आणि त्याच्या हातावर आपला हात ठेवून दोघे रिझर्व केलेल्या टेबलाकडे गेले. या स्पर्शाने सुद्धा ती आज मोहरली होती. स्पर्श हा तसा ओळखीचा होता, नेहमीचा होता, पण आजची फिलिंगच काही वेगळी आहे हे तिला जाणवत होतं. कदाचित त्या हॉटेलमध्ये असलेल्या सुगंधित अत्तराचा परिणाम होता. स्विमिंग पूलच्या एरियाकडे तो तिला घेऊन आला होता. दुपारी आले होते ते, त्यामुळे ऊन बाहेर चांगलंच जरी असलं तरी हॉटेल मालकाने त्याची झळ आपल्या कस्टमरना पोहोचू नये याची चांगलीच दखल घेतली होती. बस, त्याने एटिकेटी पाळत खुर्ची तिची मागे करून तिला बसायला सांगितलं. तसं तिनेही हसून बसून घेतलं. तोही मग बसला. दोघे आता नजरांच्या खानाखुना खेळ खेळत होते. काय पाहतोयस तू असा? तिने शेवटी त्याला विचारलं. माझ्या सोनपापडीला पाहतोय. पाहू नको का? तो रोमॅन्टिक अंदाज. अरे पण, त्याचं असं बोलणं तिच्या शरीरावर शहारा देऊन गेलं. काही पणबिन नाही. आज मी तुला मनसोक्त बघणार. परत आपल्याला वेळ असा निवांत भेटणार नाही. तो हसून म्हणाला खरं, पण अजूनही तिच्यावर नजर स्थिर होती. ओके ओके, पण काय रे, ती ऐश्वर्या आणि सुहास दादा येणार होता ना, त्याचं काय झालं? ते नाही आले अजून? जरा कॉल करून बघ तरी. तिला खरं तर असं पब्लिक प्लेसमध्ये त्याच्या अशा वागण्याने लाजल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे ती विषयांतर करत होती. का? तुला आता बॉयफ्रेंड बरोबर प्रायव्हसी नको वाटत आहे वाटतं? त्याने विचारलं. आवाज खूपच स्थिर होता. डोंबलं माझं. मला तर तेच नको नको आहेत आज, ती बोलली. तसं नाही रे, पण आपण अशा तुझा असा मूड आहे आज आणि त्यांच्या याने उगीच स्पॉइल व्हायचा ना. आणि नंतर किंचित हसून त्यालाही म्हणाले, काही होणार नाही आज माझा मूड स्पॉइल. कुणीही मग तो कसाही करायचा प्रयत्न केलास तरी, त्याने तिला डोळा मारत म्हटलं. आता मात्र तिची तगमग व्हायला सुरू झाली. हाताची बोटं उगीच एकमेकांमध्ये घुसायला लागली. ऑकवर्ड वाटण्यासारखं तसं काही नव्हतं. तो तिचा बॉयफ्रेंड होता. पण असतंच ना जोडप्यांच्या मनात, की अशा एकांत वेळी आपल्याला कोणी ओळखीचं पाहिल का? काय म्हणतील आजूबाजूची लोक? हा सर्व विचार आता मनात घिरट्या घालत होता. ओके ओके, रिलॅक्स. चल, आपण काहीतरी खायला ऑर्डर करूया.
शेवटी तिची ती होणारी चलबिचल पाहून त्याला चावरतं घ्यायला लागलं आणि त्याने तिच्या हातावर हात ठेवून हसून म्हटलं, चल. तिने एक दीर्घ श्वास घेत म्हटलं. तसं त्याने ऑर्डर दिली. तोच तिथे हॉटेलमधलाच एक मुलगा गिटार घेऊन त्यांच्या समोर आला आणि त्याने अभिला खुणावले तसं त्याने डोळ्यांनीच होकार भरला. तसं त्या मुलाने तार छेडली गिटाराची आणि आपल्या गोड आवाजात गायला लागला. बातें कुछ अनकही सी, कुछ अनसुनी सी होने लगी, काबू दिल पे रहाना हस्ती हमारी खोने लगी. बातें कुछ अनकही सी, कुछ अनसुनी सी होने लगी, काबू दिल पे न रहा हस्ती हमारी खोने लगी. शायद यही है प्यार, कह दे मुझे दिल में क्या है, ऐसा भी क्या गुरूर, तुझको भी तो हो रहा है थोड़ा असर जरूर. ये खामोशी जीने न दे, कोई कोई तो बात हो, शायद यही है प्यार, शायद यही है प्यार. बातें कुछ अनकही सी, कुछ अनसुनी सी होने लगी, काबू दिल पे रहाना हस्ती हमारी खोने लगी. शायद यही है प्यार, शायद यही है प्यार. तसे ते दोघेही गाण्याच्या तालावर नाचत होते. खूप रोमॅन्टिक माहोल होता. तिथल्या भागात त्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. अचानक गुडघ्यावर बसून तिथलंच घेतलेलं एक गुलाबाचं फूल त्याच्या समोर धरत म्हटलं, अपेक्षित होतं की अभि आज तिला तरी प्रपोज करेल, पण आज घडणार वेगळंच होतं. तो काही बोलायच्या आत तिनेच त्याला प्रपोज केलं. तसा तो आधी गोंधळून गेला, पण खूप खुशही झाला. आय लव्ह यू टू केतकी, त्याने तिला उठवून एक साईड हग करत म्हटलं. तसं तिनं आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं आणि दोघं त्या सॉफ्ट गाण्यावर डान्स करायला लागले. वातावरण जास्तच गरम झालं होतं. रणवीरजी, आपल्याला आता घाई केली पाहिजे. इकडे पाडेगावमध्ये दीपा आपल्या खोलीत येत बोलते. हो, झालंच आहे माझं आवरून. पोरींना कधी पाहतोय असं झालंय माझं. रणवीर आपल्या केसांमधून कंगवा फिरवत बोलला. अहो, मी बोलते काय, तुम्ही काय बोलताय? पण त्याचं बोलणं ऐकून दीपाने कपाळावर हात मारला. अहो, मी आजच्या बद्दल नाही बोलत आहे, मी आपल्या चिव आणि अभिमन्यू बद्दल बोलत आहे, तिने स्पष्ट केलं. त्या दोघांबद्दल? त्यांचं काय मध्येच आता? त्याने आपला हात मध्येच रोखत म्हटलं. अहो, मध्येच कुठं? आपली केतू आता मोठी झाली आहे, तिच्यासाठी जागा बघायला नको का? मग अशा वेळी अभिमन्यूची जागा काय वाईट? दीपाने आपल्या परीने रणवीरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अहो, पण अजून श्रीचं लग्न व्हायचं आहे. आणि पण रणवीर तिचं बोलणं ऐकून हैराण झाला होता. पण नाही बिन नाही, आज आपण आयनायसे भेटायला चाललोच आहोत, तर त्या दोघींना तर पाहुण्यांच्याही कानावर हा विषय घालूयात की तुम्हाला अभिमन्यू पसंत नाही. तिने आधी थोडं लांब देऊनच म्हटलं, पण नंतर परत काळजीत विचारलं. अरे, मी आधीच सांगितलं आहे, देशमुख साहेबांचे आणि त्यांच्या आईंचे संस्कार आहेत अभिमन्यूवर. नकार द्यायचा काही प्रश्नच येत नाही. रणवीरला आता काय बोलावं ते कळत नव्हतं. खूप घाई वाटत होती त्याला, त्यामुळे तो गोंधळून गेला होता हा निर्णय घेताना. परत पण कशाला आता मग? दीपाने दोन्ही कमरेवर हात ठेवून डोळे मोठे करत त्याला पाहत म्हटले. काय मग, कसं वाटलं गाणं? तर रणवीर दीपा बरोबर आता केतकी आणि अभिमन्यूची पण कथा पुढे सरकत आहे. सोबत आपला श्रीभाई आणि आकांक्षाची सायलंट लव्ह स्टोरी पुढे सरकत आहे.
जसे रणवीर आणि दीपाला तुम्ही प्रेम केलं, केतकी अभिमन्यूला तुम्ही प्रेम करताय, तसंच आकांक्षा आणि आपल्या श्रीवरती सायलंट प्रेम लव्ह स्टोरीला तेवढंच तुम्ही प्रेम कराल ही आशा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब केला नाही ना, सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच चांगल्या हृदयस्पर्शी कथा मी माझ्या चॅनलवर रोज घेऊन येत आहे. मग वाट कसली पाहताय? चला सबस्क्राईब करा. धन्यवाद.